सरलाजी संपूर्ण घराच्या सजावटीचे काम करत होत्या, पण त्यांचा मुलगा आदित्य खिन्न मनाने बसला होता. त्याची पत्नी माधवी हिचे वर्षभरापूर्वी निधन झाले होते. ती स्वयंपाकघरात स्वयंपाक बनवत होती, तेव्हाच गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्या अपघातात माधवीचे निधन झाले. आदित्यचे माधवीवर खूप प्रेम होते आणि त्याला पुन्हा लग्न करायचे नव्हते. पण सरलाजींनी त्याला त्याच्या म्हातारपणाबद्दल सांगितले. त्या म्हणाल्या, "अरे आदित्य, मी फार दिवस या जगात राहणार नाही, तेव्हा तू एकटा कसा राहणार? मला डोळ्यांसमोर तुझा संसार सुरळीत झालेला पाहायचा आहे. तू लवकर लग्न कर." तोपर्यंत आईचे बोलणे ऐकून आदित्यनेही आईच्या आनंदासाठी लग्नाला होकार दिला होता. पण सरलाजी पूर्ण उत्साहात लग्नाची तयारी करत होत्या. सरलाजी यांनी या लग्नात कोणतीच मागणी केली नव्हती, पण त्या मुलीशी कसे बोलावे हे त्यांनी मनात ठरवलेले होते आणि आता लग्नाला फक्त 1 दिवस बाकी होता. सरलाजी खूप आनंदात होत्या आणि त्या विचार करत होत्या की आज त्यांना मुलीच्या घरी मुलीचा हात मागण्यासाठी जायचे आहे. असो, हुंड्याच्या लालसेपोटी त्यांना माधवीच्या आईवडिलांकडून खूप पैसे उकळायचे होते. तेव्हा माधवीचे आईवडील आपल्या मुलीवर खूप चिडले होते. त्यांनी तिला सांगितले होते, "आदित्यला तू सोड." परंतु माधवीचे तिच्या होणाऱ्या नवऱ्यावर खूप प्रेम होते. पण सरलाजींना या सगळ्यांशी काही घेणं देणं नव्हतं. त्यांना फक्त त्यांच्या घरातील तिजोरी भरण्याची चिंता होती. म्हणून जेव्हा माधवीच्या आईवडिलांनी जास्त पैसे देण्यास त्यांना नकार दिला, तेव्हा त्यांना वाटले की मी माझ्या सुनेला मार्गातून काढून टाकेन आणि नंतर मी माझ्या घरात दुसरी सून आणेन. मी तिच्याकडून हुंड्याच्या स्वरूपात एकदाच मोठी रक्कम मागेन. एके दिवशी सरलाजींनी एक प्लॅन केला. त्यांनी अगोदर गॅस सिलेंडरचा स्विच ऑन केला आणि नंतर गॅस ऑन केला. नंतर त्यांनी त्यांच्या सुनेला चहा करायला सांगितलं. बिचारी माधवी हिने किचनमध्ये जाऊन गॅस पेटवताच क्षणार्धात सर्व काही जळून राख झाले. आदित्य आपल्या पत्नीच्या मृत्यूने पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. परंतु सरलाजी खूप आनंदी होत्या. तिच्या योजनेचा एक भाग म्हणून तिने कसा तरी वर्षभर धीर धरला आणि नंतर आदित्यचे दुसऱ्यांदा लग्न करण्यासाठी त्यांच्या मागे लागल्या. जणू ती आपल्या मुलासाठी पत्नी नाही, या घरासाठी सून नाही, तर तिजोरी भरण्यासाठी नवीन मशीन घेऊन येत आहेत. त्या आनंदाने लग्नाची तयारी करत होत्या. घरात मंगलगीते गुंजत होती. तेवढ्यात स्वयंपाकघरातून "वाचवा, वाचवा" असा मोठा आवाज ऐकू आला. सरलाजी धावत स्वयंपाकघरात आल्या. तेव्हा त्यांना धक्काच बसला, कारण किचनमधील सगळी भांडी हवेत उलटी लोंबकळत होती आणि संपूर्ण स्वयंपाकघर धुराने भरले होते. सरलाजी जोरात किंचाळल्या आणि जागेवरच बेशुद्ध झाल्या. त्यांचा आरडाओरडा अंगणात बसलेल्या काही महिलांनी ऐकताच त्या त्यांच्याकडे धावल्या. त्या महिलांनी त्यांच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून त्यांना शुद्धीवर आणले. किचनचे दृश्य पाहून त्या थक्क झाल्या, कारण किचनमध्ये सर्व काही अगदी नीटनेटकं ठेवलेलं दिसत होतं आणि स्वयंपाकघरात कुठेही धूर दिसत नव्हता. एक बाई तिला विचारू लागली, "अरे काय झालं सरला? तू एवढी जोरात का ओरडलीस?" सरलाजी गप्प बसल्या. त्या विचार करू लागल्या की मी आत्ता काही बोलले तर सगळ्यांना वाटेल मी वेडी झाली आहे. तेव्हा त्या म्हणाल्या, "अरे काही नाही, मला जरा चक्कर आली. उष्णता खूप आहे ना." आज आनंदी, त्यांच्या नातेवाईकांची मुलगी, त्यांना म्हणाली, "आंटी, तुम्ही आराम करा, मी तुमच्यासाठी निंबू पाणी बनवते." बरोबर एवढं बोलून आनंदी किचनमध्ये गेली. तिने लिंबू कापून ग्लासभर पाण्यात पिळायला लागली. तिने लिंबू पिळताच संपूर्ण ग्लासातील पाणी रक्ताने भरल्यासारखे लाल झाले. हे पाहून सरलाजींचा घसा कोरडा होऊ लागला. पण आनंदीने हळूहळू त्यात साखर आणि मीठ घालून लिंबू पाणी बनवायला सुरुवात केली. आता सरलाजींचे हृदय जोरजोरात धडधडू लागले होते. त्या मुलीने 2 मिनिटात लिंबू पाणी तयार करून आणलं होतं. लिंबू पाणी असलेल्या ग्लासाचा संपूर्ण काच बाहेरून लाल दिसू लागला. ते पाहून त्यांचा घसा कोरडा पडला. सरलाजी म्हणाल्या, "बेटा, तू कोणता लाल रंगाचा रस आणला आहेस?" तेव्हा आनंदीने आश्चर्याने विचारले, "आंटी, हे लिंबू पाणी लाल कुठे आहे? मला तुमची तब्येत बरी नाही असे वाटते. तुम्ही हे लिंबू पाणी प्या, तुम्हाला ते आवडू लागेल." पण सरलाजी यांना तो ग्लास पूर्ण लाल दिसत होता. त्या हे लिंबू पाणी कशा पिणार? त्यांनी नकार दिला आणि म्हणाल्या, "नाही बेटा, मी हे पिणार नाही." असं म्हणत त्या मागे सरकू लागल्या. पण आनंदी पुढे जाऊ लागली. मग सरलाजींनी रागाने तो ग्लास उचलला आणि जमिनीवर फेकला. त्यामुळे संपूर्ण लिंबू पाणी जमिनीवर सांडले. काच फुटली आणि काचेचे तुकडे जमिनीवर विखुरले.
लिंबू पाणी जमिनीवर पडताच सरलाजींना हा लिंबाचा रस लाल दिसत नव्हता. हे सर्व पाहून त्यांना धक्काच बसला. आता त्यांचे भान हरपले. आनंदीने स्तब्ध होऊन त्यांना विचारले, आंटी तुम्ही हे काय केले? काचेचे तुकडे आता मला लागले असते तर? तेवढ्यात आदित्यही धावत अंगणात आला होता. तो त्याच्या आईची अवस्था पाहून त्यांना म्हणाला, काय झालं आई? तुझी तब्येत बरी नाहीये का? आज सकाळपासून मलाही बरं वाटत नाहीये. का कळत नाहीये. तू पण काहीतरी विचित्र गोष्टी करत आहेस. सरलाजी एकदम गप्प झाल्या होत्या. त्यांना समजतच नव्हते की आता आपल्या मुलाला नेमकं काय उत्तर द्यावं. तेव्हा आनंदीने रडत रडत त्याला सर्व काही सांगितलं. तेव्हा आदित्य स्तब्धच राहिला. तो म्हणाला, आई तुझी तब्येत बरी नाहीये का? आणि तुला माधवीची खूप आठवण येते का? मी आधीच तुला सांगितलं होतं की मला आत्ताच लग्न करायचे नाही, पण तूच आग्रह केलास आणि हे लग्न फायनल केलं. मी अजूनही म्हणतोय आई, तुझी तब्येत बरी नसली तर मी हे लग्न करणार नाही. सरलाजी स्वतःवर नियंत्रण ठेवत त्याला म्हणाल्या, अरे मला काय झालंय? जर तू पुन्हा लग्न करणार नाहीस तर तुझे आयुष्य कसे असेल बेटा? असे म्हणत त्या मनात विचार करू लागल्या की आता मला कांचनच्या आईवडिलांकडून खूप मोठा हुंडा मागायचा आहे. या सगळ्यांचा विचार करून त्यांचे मन शांत झाले. तेव्हा त्या विक्षिप्तपणे हसल्या. आईला असं विचित्र हसताना पाहून आदित्यला काहीच आवडले नाही. तो म्हणाला, आई उद्या आपण डॉक्टरांकडे जाऊया. ते सांगतील की सर्व काही ठीक आहे की नाही. मग माझ्या मनालाही शांतता मिळेल. पण सरलाजींनी त्याला नकार दिला. त्या विचार करू लागल्या आणि त्या विचार करून म्हणाल्या, आदित्य कदाचित मी थकल्यामुळे भांबावले असेल. असं म्हणत त्या किचनमधून निघणार. इतक्यात माधवीची सावली त्यांना स्पर्श करून गेली. अचानक आपल्या मेलेल्या सुनेचा आत्मा समोर पाहून त्यांचे भान परत हरपले आणि त्या घाबरून मागे मागे सरकू लागल्या. आदित्य खूप घाबरला आणि म्हणाला, काय झालं आई? मग सरलाजींनी पाहिले की स्वयंपाकघरातील भांडी पुन्हा हवेत तरंगत होती आणि ते सर्व भांडे त्यांच्यावर हल्ला करण्याच्याच तयारीत होते. सरलाजी अचानक बेशुद्ध झाल्या. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे पोहोचल्यावर कळले की सरलाजींचे मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना 2 दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिथेच राहावे लागणार आहे. इकडे घरात लग्नाची तयारीही सुरू होती. आदित्यला लग्नाची तारीख पुढे ढकलावी का नाही हे काहीच समजत नव्हतं. मात्र यामुळे मुलीकडच्या कुटुंबियांना नाहक त्रास होणार असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी त्याला समजावून सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंदिरात साध्या प्रकारे आदित्यचे लग्न कांचनसोबत झाले. पण तो आनंदी दिसत नव्हता. दरम्यान कांचननेही सुटकेचा निश्वास सोडला की हे लग्न हुंडा न घेता पार पडले. आदित्यला त्याच्या आईची खूप काळजी वाटत होती. सरलाजीही वेड्यासारखं वागत होत्या. त्या हॉस्पिटलमध्ये बेडवर पडल्या असताना त्यांच्यासमोर माधवीचा आत्मा येऊन उभा राहिला. तिला समोर आलेलं पाहून सरलाजींना वाटले की आता ती त्यांना सोडणार नाही. त्यांच्या हृदयाचे ठोके वेगवान झाले होते आणि अचानक त्यांच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. डॉक्टरांच्या टीमने सर्वतोपरी प्रयत्न केले, पण हृदयविकाराच्या झटक्याने सरलाजींना आपला जीव गमवावा लागला याचे वाईट वाटले. पण त्याच रात्री माधवी तिच्या पतीच्या स्वप्नात आली आणि तिने त्याला त्याच्या आईने हुंड्याच्या लोभापोटी तिचा जीव कसा घेतला हे सांगितले. तेव्हापासून तिचा आत्मा फक्त किचनमध्येच फिरत होता. पण आता तो आत्मा इथून जातोय, कारण तो गुन्हेगार आता या जगात नाही. आणि त्याच वेळी ती म्हणाली की तू तुझ्या नवीन पत्नीची खूप चांगली काळजी घे आणि तिच्यासोबत नेहमी आनंदाने जग. तिला अश्रू कधीच ढाळू देऊ नकोस. आदित्य घाबरून झोपेतून उठून बसला. हे सर्व खरं आहे यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. पण तेवढ्यात त्याला किचनमध्ये धुराचे लोट दिसले. जेव्हा तो स्वयंपाकघरात पोहोचला तेव्हा त्याला माधवीची एक धुसर आकृती दिसली, जी हळूहळू धुरात नाहीशी झाली होती आणि आता धूरही पूर्णपणे नाहीसा झाला होता. आदित्यचे मन दुखू लागले आणि तो विचार करू लागला की आपल्या आईने लोभापोटी निष्पाप माधवीसोबत हे काय केले. पण आता जे व्हायचे होते ते आधीच झाले होते. तो परत खोलीत आला आणि बेडवर आडवा झाला. कांचनने झोपेत त्याचा हात धरला आणि आदित्यनेही तिला आपल्या मिठीत घेतले. कांचनवर कधीही अन्याय होऊ द्यायचा नाही असे त्याने ठरवले होते. मित्रांनो, तुम्हाला ही रहस्यमय आणि थरारक कथा कशी वाटली? कृपया तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा. आजही हुंड्याच्या लोभाने कित्येक मुलींचे संसार मोडत आहेत. हे कुठेतरी थांबायला हवे. मित्रांनो, ही कथा ऐकल्याबद्दल धन्यवाद. आभारी आहोत.